विश्वासास पात्र नाही ठरलो तर त्यावेळेस आम्हालाही धडा शिकवा। पण ह्यावेळेस संधी बिलकुल आम्हाला द्या। आमचे उमेदवार उमरगा नगरपालिका निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत असून सर्वच पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवलाय। भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हर्षवर्धन चालुक्य यांच्या प्रचाराची आज मोठी चर्चा रंगली आहे। धाराशिव जिल्हा परिषदेत अर्थ आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती ॲडव्होकेट अभयराजे चालुक्य हे स्वतः मैदानात उतरले असून डोर टू डोर भेटी घेत आहेत। शहरातील प्रत्येक प्रभाग, प्रत्येक घरामध्ये जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्याची मोहीम त्यांनी सुरू केली आहे। प्रचारादरम्यान ॲडव्होकेट चालुक्य यांनी पात्र नाही ठरलो तर आम्हाला धडा शिकवा असे थेट शब्दात मतदारांना आवाहन करत आत्मविश्वास व्यक्त केलाय। या जनसंपर्क मोहिमेत शहाजी भैया पाटील, अनिल बिराजदार यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्व टीमने प्रभागागणिक प्रचाराचा वेग वाढवला आहे। दरम्यान NTV न्यूज मराठीने ॲडव्होकेट अभयराजे चालुक्य यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असून उमरगा निवडणुकीतील राजकीय तापमान आणखीन वाढण्याची चिन्ह दिसत आहेत। प्रत्यक्षात ग्राउंडवर आपण प्रचार करताना दिसून येतात, काय प्रतिसाद आहे जनते उमरग्याचा? प्रतिसाद हा चांगला आहे। लोकांना दररोजच्या त्यांच्या दैनंदिन दिवस कार्यात गेल्या 40 वर्षापासून एकाच पक्षाकडे, एकाच व्यक्तीकडे, एकाच घराण्याकडे या शहराची सत्ता दिली होती। फार आमदारकीपासून ते नगरपालिकापर्यंत सगळ्या संस्था यांच्या ताब्यात होते। असं आता ग्राउंड रूटवरती आम्हाला फिरताना असं दिसून येत आहे की आणखी सुद्धा लोकांचे छोटे छोटे प्रश्न जसे की पाण्याची समस्या, नाली, रस्ते हे तर अर्धवट आणि परत ते रस्ते केलेले रस्ते आणखी एकदा फोडून वयस्कर लोकांना तिथनं चलण्यास येण्या जाण्यास त्रास होत आहे। खूप समस्या आहेत शहरातल्या। तसं पाहायला गेलं तर उमरगा शहर आता जवळपास 31-32 हजार आपल्या शहरात मतदारसंख्या आहे। याचा अर्थ की जवळपास 7 ते 7.5-8 हजार लोकसंख्येत घरं आणि वस्ती ह्या उमरगा शहरात आहे। प्रत्येक वार्डात आम्ही डोर टू डोर फिरून लोकांना विनंती करत आहे की बाबा आम्हाला 40 वर्ष त्यांना संधी दिली, एकदा संधी आमच्यावर आणि विश्वास ठेवून बघा। तुमच्या विश्वासास पात्र नाही ठरलो तर येणाऱ्या 5 वर्षात आणखी लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला मतदानाचा अधिकार आहे, त्यावेळेस आम्हालाही धडा शिकवा। पण ह्यावेळेस संधी बिलकुल आम्हाला द्या। आमचे उमेदवार सगळे सुशिक्षित आणि चांगले उमेदवार आपण प्रत्येक वार्डातून उभा केलेले आहेत। आमची आपल्या माध्यमातून शहरवासियांना एवढीच विनंती राहील की येणारं भविष्य आपल्या उमरग्याचं खूप मोठं आहे। आपण स्वप्न जे आम्ही या पद्धतीनं उमरगा शहरासाठी पाहिलेले आहेत, आमचा एक जाहीरनामा आम्ही या निमित्तानं शहरापुढं आणि नागरिकांपुढं ठेवलेला आहे। त्याच्यात विशेष करून आपल्या समाजातले जे थोर पुरुष होऊन गेलेत, येणाऱ्या नवीन पिढीला त्यांची माहिती आणि त्यांचं एक अभिमान आणि स्वाभिमान व्हावं याच्यासाठी आम्ही जागोजागी शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या इथे पूर्ण नाहीये। अहिल्याबाई होळकरांचा पुतळा इंदिरा चौकात आपण बसवलेला मागच्या वेळेस ठराव घेतलेला आहे नगरपालिकेचा। असेच अण्णाभाऊ साठेंचा पतंगी रोडला पुतळ्याचा एक नियोजन आमच्या विचारात आहे। याच्या व्यतिरिक्त बसवेश्वर महाराजाचा अंतुबळी पतंगे सभागृह जो आहे तिथं भव्य आणि दिव्य असं एक पुतळा उभारण्याचा आमचा संकल्प आहे। याच्या व्यतिरिक्त डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने थोर शास्त्रज्ञ, आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती यांच्या नावाने आम्हाला एक उमरगा शहरात एक इनोव्हेशन सेंटर, जिथं की येणारी पिढी, नवीन मुलं, लहान मुलं हे अभ्यास आणि नवीन आता AI चा जमाना आल्यामुळं नवीन इनोव्हेशन त्या सेंटरमध्ये त्यांना शिकण्यास व तिथं माहिती होण्यास त्यांना एक सेंटर काढण्याचा एक संकल्प आहे। त्याच्या व्यतिरिक्त इतके वर्ष झाले ज्यांच्या हातात सत्ता होती, आपण पाहत असताना प्रत्येक शहरात आपण पाहिलं असेल की सगळीकडे एक क्रीडा संकुल आहे जिथं की खेळाडूंना वाव भेटावा असा। पण आपल्या उमरगा शहरात गेल्या 40 वर्षापासून तसं काय आपल्याला एखादं क्रीडा संकुल सुद्धा उभा करू शकलं नाही। तो एक संकल्प आम्ही हाती घेतलाय। हे असे भरपूर मुद्दे आहेत जे करून आपल्या शहराला आवश्यकता आहे।
तर ते पूर्ण करण्याचं आम्ही 100% येणाऱ्या 5 वर्षात जर आम्हाला संधी दिली जनतेने तर निश्चितच ते पूर्ण करू. आणि हे तर आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हे मी आपल्या पुढे जे बोललोय, एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सन्माननीय मोदी साहेब, सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे संकल्पना त्या जुन्या पूर्ण शहरातल्या लोकांच्या मनात जी काय भावना असेल, लोकांनी आम्हाला काम सुचवायचं आणि आम्ही ते पूर्णत्वास न्यायचं, हे संकल्प आम्ही ठेवून जनतेपुढे मतदान मागत आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.